नमस्कार. आज मी प्राध्यापक MP तथा मधु पाटील सरांच्या आस्वाद समीक्षा मधु मंगेश कर्णिक साहित्य या पुस्तकातील मधु मंगेश कर्णिक कादंबरी या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 12 भागांपैकी शेवटचा 12वा भाग वाचतोय. लेखक या त्यांच्या भाषा संवादात त्यांच्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून जीवनावर भाष्यही करीत असतो. बेटा, गरीबों को दुनिया में सब जगह डरना पड़ता है. मस्जिद में बैठना खुदा चुपचाप सब देखेगा, आंखें बंद करके. सखी, आपण गरीब माणसे, खुदा ठेवील तिथं हसत राहायला पाहिजे. गंगा, जगात श्रीमंती वाढली म्हणजे गरिबी पण वाढते. सरजू, दुनियेत इन्सानेत ही एकच चीज शाबूत ठेवावी माणसानं. दादूमिया, बायकांचं आयुष्य म्हणजे महाभारत नि रामायण. जानकी, पॅशनेट होण्याचा मुलीच्या जातीला हक्कच नाही आपल्या समाजात. नीमा, असा हा लेखकाचा अनेक भाषा बोलींशी जुळलेला संवाद त्यांच्या पेपर बिंगना जिवंत करण्याचे सर्जक कार्य करीत असतो. संकलन स्वरूपात वैशिष्ट्यपूर्ण निरीक्षण. या काहीशा विस्तृत लेखाचे संकलन करताना काही वैशिष्ट्यपूर्ण निरीक्षणांची नोंद संयुक्तिक ठरावी. 1. निसर्गाने निर्माण केलेली कोकण सुंदरता आणि सर्वत्रच्या माणसाने निर्माण केलेली सुंदरताही आपले रंग गंध बेरंगही घेत प्रस्तुत कादंबरी कथांमध्ये मिसळत असते. हे अवतीभवतीचे सुंदर असुंदर पर्यावरण लेखकाच्या अनुभवविश्वाचा व्यापक आवाका सूचित करीत असते. वाचकालाही सुंदर असुंदरतेचे संवेदन देत असते. हे संवादी विरोधी संवेदन वाचकाला कथेतील संबंधित जीवनाकडे सहजतेने नेण्याची पूर्व मानसिकता तयार करीत असते. 2. लेखकाची व्यापक बहुनेत्री सर्जनशील प्रतिभा कोकणाचा निसर्ग, महारवाडे, खोतांचे वाडे, महानगरातील झोपडपट्ट्या, गिरगाव गिरणगावातील चाळी, उच्च मध्यमवर्गीयांची आणि सनदी अधिकाऱ्यांची श्रीमंती कार्यालये, रेस्टॉरंट्स, फ्लॅट्स, बंगले, राजकारणी मंत्र्यांची भवने, मंत्रालये आदींचे तेथील माणसांसहित अंतर्बाह्य दर्शन घडवीत असते. 3. लेखकाची सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जीवन जाणीव या कादंबरी कथातून व्यक्त होत असली तरी ती बहुंशी शोकात्मकतेचा स्पर्श असलेली, उदात्ततेसहितची गंभीर स्वरूपाची असते. तीमध्ये लेखकाला हवा असलेला उदात्त जीवनमूल्याचा सूचक संस्कार असतो. 4. व्यक्तिगत जीवनाबरोबरच त्यांना समूह जीवन अधिक आवाहक वाटते. त्यामुळे व्यक्तिगत कथांपेक्षा त्यांच्या कादंबरीत समूह कथा अधिक विस्तारानं येत असते. देवकी, जुईली, निरभ्र, सूर्यफूल, वारुळ यातील व्यक्ती आधारित कथांपेक्षा माहीमची खाडी, कातळ, भाकरी आणि फूल, सनद, संधिकाल यातील समूह जीवनाचे अनुभव ते अधिक विस्ताराने देत असतात. ते देत असताना असांस्कृतिक अपमूल्यांचा निषेध आणि सांस्कृतिक मूल्यपूर्णतेचा स्वीकार यांचे सूचन होत असते. यातून लेखकाची संस्कार मूल्याबाबतची हेतुगर्भताही अधोरेखित होत असते. 5. स्त्री पुरुषाच्या प्रीत रती याबद्दल लिहिताना शारीरिक लैंगिक रतीपेक्षा अशारीर निर्भरशील उदात्त प्रीती त्यांच्या संस्कारित वाङ्मयीन अभिरुचीला अधिक भावते. माणसाच्या जीवनाला अधिक अर्थ देणारी वाटते. म्हणून अशा निर्भर प्रीतीचे स्पंदन त्यांच्या कादंबरीत लोभसपणे घडत असते. 6. स्त्री पुरुषाच्या शारीर सौंदर्याचे त्यांच्या रसिक प्रतिभेला वावडे नसते. अतिशय नाजूक कुंचल्याने स्त्रीच्या तरल शरीर सौंदर्याचे गहिरे दर्शन ही प्रतिभा घडवीत असते. पुरुषाच्या शारीर पौरुषाचेही क्वचितच पहावयास मिळणारे धाडसी चित्रण ही प्रतिभा करते.
पण लागलीच देवत्वाच्या स्पर्शाने शरीरापलीकडच्या उच्च निर्गम पातळीवर त्या उभार चित्रणाला नेऊन ठेवते. 7. कथेच्या मागणीनुसार स्त्री पुरुषाच्या उत्कट बेभान रतिरंगाचं चित्रण करण्यात त्यांची प्रतिभा समर्थ असते. 8. नेणिवेतील न आवरता येणारी पॅशन, आत्ममग्नता, जुईली कादंबरीतील कामुकता, मुरलीधर कादंबरीतील आध्यात्मिकता, वैजूमधील कल्पकता, भ्रमिष्ठ दशरथमधील आदी आंतरिक वृत्तींना शब्द देण्याचे आणि विश्लेषणात्मक चिंतन करण्याचे आबा भालेरावमधील कलात्मक कार्य ही प्रतिभा करीत असते. 9. मराठी आणि तिच्या कोकणी, मालवणी, महारी, सातारी आदी बोलींबरोबर इंग्रजी, हिंदी अशा भाषांबरोबर लेखकाचा जुळलेला भाषा संवाद त्या विविध व्यक्तिरेखांना त्यांच्या भाषेतून प्रत्यक्षवत करण्याच्या बाबतीत खूप परिणामकारक आणि सर्जनशील ठरला आहे. 10. या 10-12 कादंबऱ्यातील प्रमुख, सहाय्यक इत्यादी सुमारे 100 व्यक्तिरेखांची त्यांच्या विविध प्रवृत्तीनुसार निर्मिती करणारी ही सर्जक प्रतिभा बहुप्रसवीच म्हणावी लागेल. त्यांच्या वृत्ती प्रवृत्तीनुसार सांस्कृतिक मूल्यांच्या आधारे त्यांची 2 गटात विभागणी करणे युक्त ठरावे. देवकी बाबी खोत, त्यांची पत्नी, प्रारंभीचा रुमड्या महार, देवकीमधील, रतन नेरुरकर मास्तर, रतनचे मामा मामी, निरभ्रमधील, दादूमिया, सकीना, सरजू कोळी, तुणतुणेवाला, दोस्त धोंडी, गंगा, येशू, सासू, माहीमच्या खाडीतील, बाबा भालेराव, वैजू, वारुळमधील, प्रभू मास्तर, जुईलीचे सीताराम मामा, वडील दशरथ, निमा, जुईलीमधील, आजोबा विशू, सुमा, सूर्यफूलमधील, भिकोबा, जानकी, सदाशिव, हिरा, बालविधवा बहीण अंबू, एस.के. पावसकरीण, संधिकार कादंबरीतील, वामनराव जोशी, प्रेमा चौबळ, सनदमधील, आनंद, पांडुरंग, विठ्ठल, शिवनाग, धुरपती, भाकरी आणि फूलमधील, अवधूत, अंकुश, कातळमधील अशा व्यक्तिरेखांच्या निर्मितीतून, त्यांच्या माध्यमातून संस्कार मूल्यांचे संचित जतन करीत असते, ज्यांच्यातून मूल्यपूर्ण परिणामकारकतेचे सूचन होत असते. भ्रमिष्ठ रुमड्या, गावकरी, देवकीमधील, दिना, निरभ्रमधील, श्याम्या पेंटर, लंगडा किसन, काशीराम, भिक्या, जया, चंदर, रोशन, खुनी दादा धोंडी, माहीमच्या खाडीतील, रत्नाकर, मुरलीधर, मीनाक्षी, वारुळमधील, पॅशनेट जुईली, बसप्पा दुकानदार, मामी, भाल नार्वेकर नट, गिरीश सुर्वे, नाटक कंपनीचे मालक या जुईली कादंबरीतील, पद्मनाभ, राधिका, शंभो, सुलू, दमयंती, भ्रष्टाचारी सदानंद, बाबूराव फडणीस, सिद्धार्थ, दादा सामंत, संधिकांमधील, ब्राह्मणकन्या, काही बुद्धिमान भिक्षुक, भाकरी आणि फूलमधील अशा व्यक्तिरेखांच्या निर्मितीच्या माध्यमातून लेखक मूल्यहीनतेचा निषेध सूचित करीत असतो. मधु मंगेश कर्णिक यांच्या सर्जनशील कादंबऱ्यांचा हा लेखन प्रपंच वाचकाला कलानंद देत अपेक्षित जीवन मूल्यांचाही संस्कार करीत असतो. इथे या पुस्तकातील मधु मंगेश कर्णिक यांच्या कादंबऱ्या हे प्रकरण संपवते. धन्यवाद.